आणि आम्ही कुत्र्यावानी मार खाऊन अजून त्याला बोलत लंडवणी बसायचं. त्याला पाणी लावायचं. त्याला पाणी लावायचं, पिठाला पाणी लावल्यावर. नमस्कार मंडळी. जीव लावणारी खरी शेवटची पिढी म्हणजे ही पिढी. आणि आज आहे मी रोपळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. आई नमस्कार. राम राम म्हणलं. बरं 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 बर बरं बर. कसं काय, बरं आहे का? आहे ते बरं. हा बरं आहे ते माझे लेकर नातवंड खायचे. असं ना. हा बर बर. मग बबलो मग तो असं त्याचा बाप पुतण्या आहे. आता तब्येत तुमची बरी आहे का? हाय ते हाय असं हाय ते. जेवण ही जातं का वेळेवर? वा पोटभर भाकर सुद्धा जायना. का? काय खाऊ तू वाटत नाही, खाय घेतलं की भूकच पळून जाते. गोळ्या चालू असतेल्या गोळ्या हाय आहेत का? बर बर. हाय त्या गोळ्या. जुनं दिवस आठवते का? जुनं काय दिवस होत ती? आता काय त्या दुनियात आठवायला ना आठवायला आणि भेटत नव्हतं. बरबड्याच्या भाकरी खातो खातो खरं खरं बोलाय का? बरोबर बोलायला खरंय खरंय. बरबडा खायचं, इतका खायचं, इतक्याच्या कन्या खायचं. असं हा आता चांगला आहे म्हणून काय झालं, आता चिळे भाकर खावा शेतकऱ्या भाकरी गुराला नाही तर कुत्र्याला फेकते ते त्याला त्याची आठवण आहे का त्यांना? अजिबात खाल्ल्याला बरबडा, हा बरबडा खाल्ल्याला इतकं खाल्ल्या त्याची आठवण आहे का? नाही. खायापुरत्या भाकरी करायच्या, नाही पुरली तर पुन्हा करून खाय. बरोबर. हा बरोबर आहे. हाय का नाही? आणि आताच्या पिढीला भाकरी चपात 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 टोपलं राहिलेल्या भाकरी आता काही शिळ्या खात नाही, त्यांना वाट बोलायचं नाही. खरं आहे ना. बरोबर आहे. शिळ्या भाकरीला तोंड लावित नाही ते. खाताय आमचा मोठा मसो शिदा काय गौरीचा नवरा तर तोंडच लावित नाही शिळ्या भाकरीला. असू द्या असू द्या. ताजीच भाकर ताजच पडण्यात. हा मग लक्ष खातोय त्याची आई खाते, मग बाकीचे नाही कोणी खात. तुमचं आता वय किती असेल साधारण? आता काय मी काय 80 85 90च्या घरात होय आपल्याला माहित 90 नाही. 95 असेल बहुतेक. काय आपल्याला आणि माहित नाही. हे पूर्वी तुमचं जे शरीर आतापर्यंत एकदम तंदुरुस्त आहे, हा हा जुनं खाल्लेलं. जुना खाल्लेलं हाय आमचं. काय नाही दुखत नाही, खुपत नाही, दुखणं नाही, बहाणं नाही, लपाट बोलू नाही. काय नाही. आताच्या सोना आता वयचं झालं की पळ दवाखान्यात. आता वयचं झालं की पळ दवाखान्यात. खरंय मंडळी. बघा किती आमचं काय दुखत नाही, खुपत नाही, काय नाही. उगाच आपलं हाय पहिलं असंच हाय आमचं. आणि कष्ट गटार लई केले बापा. मरण हिरी बारवा केले. हिरी बारवा नाही, गटार 5 काट्या काढल्या की 3-4 जावारे. मग आता आलो गोड्या मारीत 5 काट्या टाकून. हो बघा हे का असलं आहे आमचं. लबाड कशाला मालक वारले. मालक जीव लावत होत का? नाना पाटला त्याच्या ये महिन्यात गटार केले आणि तिथली जवारी आम्ही मुरुत त्या जवारीवर केला. पण पहिले गडी बी कसं होतं आई? हो हो मोठ्या मोठ्या पाट्या दालानीत पाणी माते वाहत होते, कोंबडीच्या दालानीत. हो आता होत काय, आता ते सांगायचं ते मागले माग गेलं का नाही? काय ते सांगू नको. तब्येत पहिला माणूस माझ्या मते आजारी कधी पडत नसतो. काय नाही काय अजून तुमचं एवढं नाही. आणि आता सोनं खाके काग जेवायला आता आले, काग कण जेवायला आले. आणि आम्ही मरणाची माते वाहून गटार करून खुरपाय नव्हतो. गटार 5 काट्या टाकल्या की आपल्या आलंच उड्या मारेल गपारात. आणि येऊन तेच नांगोळ्या करायच्या, दळून आणायचं, भाकरी कोरड्यात करायचं, रबरबीत मैंदळ खाया बी तवालंही होत. आणि कसलं का आपली लालकी चटणी शेंगदाणं घालून ते कम लागत. आता सोनं घाला त्या कोरड्यात गोल लागत नाही. लागतंय का कोरड्यात गोड? जुने दिवस सांगून अगदी शेंगदाणं घालून कोरड्यात कोरड्यात ते खमंग लागत अगदी अगदी. हो आई होत का नाही? आणि आता काळ्या यात्रा चटण्या कोरड्याच्यात पण ती कोरड्यात गोल लागत. बघा तुम्ही बी हे बी खाऊन बघा. हो आम्ही तर काय केला नाही. आम्ही आज जसं होतं असं खाल्लंय. तर आम्ही आमच्या आईला म्हणलं तर नाही आम्ही अनाने मरतोय ना, आम्ही
आपलं आपलं घरण हा गुणभर म्हणल्यावर त्याला ते काय आपल्याला जन्म ते पुरवायचे त्या काय आहे बाप पुरवतेली का हे म्हणते ही जर का आहे रोज आम्ही नव्हतं कोणाला मागत तुमच्या नव्हतं ना, बोलण्याने मागे नाही. अगदी हो मन गहिवरून मन सुन्न हा आणि खरंच सांगतो आताचे दिवस पाहता तुम्ही पूर्वी कसे दिवस काढले असतील काढल्यात हे आहे. तुमच्या आम्ही बोलण्यातून काढलं कळालं काढलं की आम्ही आणि नवरा जाच म्हातारे बी आमचं तसंच. काय तिरकीट करायचं? हो. जाच आताच्या काढते का पुरी बाजार हा, आता एक शिवी दिल तर माग बाय मला शिवी देऊन बसलाय आता हेच शिवीला आणि आम्हाला कुठलं बी बंगी दकलवर आणून लावायचं पण आम्ही रागाला जातो. आणि काठी आणि काट्या जवळच आणि मारणं काय साधं होतं का हाता का कुत्र्याला रगात पाजायचं असलं होतं मार पण आम्ही नाही आई बापाकडे बी वर्दी नाही आमचे गेले असं मराय आई बाबाचं इमान राखायचं त्याच्या तरी अनुदी, हातून मराय मारुदी. त्याच्या तरी हातून मरा येईल नाहीतर कोणाच्या तरी हातून मरा येईल नवऱ्याचं कमी म्हणते बायकोनं नवऱ्यानं बायको मारली हाय का नाही पण अगदी. कुठं जायचं नाही रसून पेसून काय नाही आणि आताच्या पोरी हा आता एकाची वेळा बोलतच नाही त्याची त्याने नवऱ्याने येऊन रांगल्या पण त्याला बोलायचंच नाही तुम्ही खरं म्हणा नाही तर नाही, खोटं नाही. म्हणा आजी तुमचा प्रत्येक शब्द हा आणि आम्ही काळजात कुत्र्यावानी मार एखाद्या खाऊन- हा, आम्ही कुत्र्यावानी मार खाऊन सुरू करून बोला. जावा असा हा. शब्द तुमच्या मुखातून पहा, प्रत्येक हाय शब्द येतोय तो एकदम येतोय आणि आता एक शिवीला आता बाहेर येईन का राग त्यांना आणि आम्ही कुत्र्यावानी मार खाऊन अजून त्याला बोलत लंडवणी बसायचं त्याला असं पाणी होतं. लावायचं. त्याला पाणी लावायचं पिठाला पाणी लावल्यावर हो. खरंय, हाय का नाही ते खरंय, खरंय. हाय का नाही शंभर आता टक्के देव शिव्या तुमच्या देखत एक सुद्धा बायको बोलणार आहे खरंय, हो. आणि आम्ही मार खाऊन त्याच्यात अजून लोणी काढीत बसायचं काय खरंय, करतात अगदी खरंय. आई, खरं हाय किती सांगायचं 100% आपलं हाय का नाही भगवंत करू तुमचं हा. दीर्घायुष्य अजून हा. भरपूर वाढो हाय का नाही तुम्हाला चांगली प्रकृती आरोग्य मिळो मग त्याच्या का आज तुमच्या आपण खरं बोलायचं आपण काय काय कुठं गेलो नाही आलो नाही आई बापाला बी आपले वर्दे गेले नाही आता गोळ्या फिड्या चालू आहेत का हाय त्याचे ओके मंडळी हाय जुनी पिढी बघितलं का त्यांच्या मुखातून आपसुक निघणारे शब्द आपल्या काळजाव घाव घालतात मग आणि हा शब्द प्रत्येक शब्द हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा आणि जीवाच्या आकांतातून काळजातून निघणार आहे जो शब्द सत्य आहे तोच माऊलीच्या मुखातून आला आज माऊलीचं किमान वय 90-95 वय वर्ष असेल बरोबर आजी हा हा आपल्याला काय बापा बघितलं कळत का? नाही काय आपण म्हणजे- काय शाळा हिथच नांदलोय गटाड केली पटाड केली हिथच नांदलोय काय हो, काय आपण बोलायचं? नाही की माहेराला बी नाही ना अशा कवा व्यक्तीबद्दल कशाला आपण काय हो. बोलावं तेवढं कमीच एका माऊलीसाठी हो खरोखर जे आहे ते मुखातून वाणीतून वर आता गेलं. आता असू द्या सांगू द्या आता हे आताची खोप म्हणते हे तर काय 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 म्हणते पण- का नाही 100% जुनं हा. तेच सोनं असतं हो. मग ती वस्तू असो मग माणूस असो तुझं गेलं किंवा पहिले राजे म्हणते दिवस असो हो जुनं तेच आणि तेच सोनं आई हा. खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून आम्हाला मग- आणि तुम्ही जी आहे तुमची आपण व्यथा आणि मी तुमचे खरं जे सांगितलं आपण काय पोटात केलं नाही बाह्यांरूपी अंतरंग सांगितले मग ते सांगितलं अगदी आपण. मनाला आपलं कसं आहे घेऊन कसं गेले. सांगितलं बरं आई आमच्याकडून फार काय नाही पण तुमच्या गोळ्यापुरती ही मदत अशी अगं आमच्या आहे नको ग मला आई राहू द्या एक मदत म्हणून आई तुम्ही मदत असं नका बघा पण मंडळी काय. इथं सुद्धा किती माऊलीचं प्रेम दिसून येते नको बाबा. आताच्या पिढीला हो. जर आपण माझ्या हातात 1,00,000-2,00,000 रुपयाची किंमत नाही फक्त आणि फक्त 150 रुपयात मी माऊलीला देतो म्हणजे माऊलीच्या मुखातून एकच शब्द काय आगा आहे नको मला मी माझ्यात सुखी नका आहे बाबा. समाधानी आहे हो समाधानी आहे आपले काय नको आपल्याला सोनं बरं. जरी असलं तुमचं तरी आम्हाला काय ही नको आहे. शेवटची पिढी हो ही सोनं असू आणि द्या. ही फक्त हा. मनापासून जीव लावणारी मग व्यक्त होणारी ही त्याला- शेवटची पिढी का तसं नाही घ्यायचं आपल्याला नग 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 आता मी पाय पडले नग 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 नाही बघा कशाला आपलं